तर तुम्हाला थंबनेल म्हणून तर माहितीच असेल आम्ही कुण्या देवाला चाललो आहोत ते. तर आमचं हे गाडीमध्ये छोटंसं बाटक बघा कसं डान्स करत आहे. म्हणजेच तर आम्ही आलो आहोत कर्नाटकामध्ये बिदरला आणि बिदरमध्ये दर्शन घेणार आहे श्री नरसिंह स्वामीचं दर्शन, जे कुणी आम्ही पाण्यामधून त्या देवाच्या दर्शनासाठी जाणार आहोत. म्हणजेच इथं सर्वजण देवाला सवळ्यापणामध्ये म्हणजेच कुणाला न शिवता वगैरे किंवा काहीही शिवाशिवी न करता पाण्यामधून सवळ्यामध्ये देवाचं दर्शन आहे असं माझं मत आहे. कारण तिथं पाण्यामधून देवाला दर्शनासाठी जावं लागते ना, तर पूर्ण आंघोळीची वगैरे सोय ह्या पाण्यामध्ये होती. तर अशा प्रकारे पहिल्यांदा आम्ही मध्ये गेलो तर एवढं भीती वाटत होती ना, म्हणजेच आमचे पाय अक्षरशः असे अद्दर झाले होते. मला खूप भीती वाटत होतं आणि आईचे बी तसेच पाय अद्दर झाले होते. तर आम्ही एकमेकीला धरूनमध्ये तसंच गेलो आणि मालकापाशी 2 लेकरं होते, एक घेतलं भैयानं आणि एक घेतलं हे. तर असंच करत आम्ही पुढं आल्याच्या नंतर अशी बारी होती, ह्या बारीमध्ये असं थांबावं लागत होतं. तर तुम्ही बघू शकता आता इथं किती पाणी आहे, भाविक भक्त किती आवर्जून देवाच्या दर्शनासाठी जात आहेत. आणि आपण तिथे गेल्याच्या नंतर फक्त तोंडामध्ये गोविंदा गोविंदा हे असं नाव फक्त तोंडामध्ये राहावं लागतंय. आपण देवाच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत. अशा प्रकारे आपण फक्त गोविंदाचं नाव घेत मध्ये जात आहे, जेणेकरून आपल्याला भीती वाटत नाही की आपण देवाला भेटायला चाललो आहे. पण ह्या पाण्यामध्ये काहीही धोका नाही. आपण अक्षरशः त्याच्यामध्ये असं उभं राहू शकतो. जे लोक नवीन असतात त्यांना थोडंफार भीती वाटेल, पण भ्यायचं काहीच नाही. पाण्यामध्ये पूर्णपणे सोय आहे. आपल्या खांद्या एवढं पाणी असतं ते. पण कसं असतं माहिती आहे का, तर लहान लेकरं वगैरे घेऊन गेल्या आपण नवीन गेल्यावरती आपल्याला थोडीशी भीती वाटते, पण एकदा पाणी सोडून पुढं आल्याच्या नंतर आपल्याला काहीच भीती वाटत नाही. तर अशा प्रकारे आम्ही तिथे देवाचं दर्शन करून आल्याच्या नंतर बाहेर त्या देवाचं कलर होतं तिथं आम्ही छानपैकी अशी आंघोळ केली. राणी आमची सारखी मस्ती करत होती म्हणून तिला थोडंसं पाण्यात खेळायला सोडले. परत मग मी गेले गाईमुखाला, थोडंसं स्नान करून घेतलं शुद्ध पाण्याने आणि मग आम्ही गेलेलो कपडे वगैरे चेंज करायला. अशा प्रकारे पण खूपच भारी वाटत होतं. पाण्यामधून देवाचं दर्शन खूपच छान झालेलं आहे आणि मला पण इथं बाहेर आल्याच्या नंतर खूपच पाण्यामध्ये मजा येत होती. त्यामुळे मी पण का नाही खूप आवेजून ह्या पाण्यामध्ये का नाही खेळत बसले. मग आम्ही निघालो आहे खंडोबाच्या दर्शनासाठी, म्हणजेच मैलारच्या खंडोबाच्या दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहोत. तर आता आमचा इथं स्वयंपाक चालू आहे, म्हणजेच पुरणपोळी आणि आमचं इथं चालू आहे भरीत, जे खंडोबाला खूप आवडते. म्हणजेच इथं भरीत आणि आपल्या बाजरीची भाकर असं आपण देवाला नैवेद्य करतो. आणि इथं आम्ही पुरणपोळीचा पण नैवेद्य केलेला आहे आणि इथूनच आम्ही सर्व नैवेद्य देवाला दाखवणार आहे. तर आता आमचा स्वयंपाक चालू आहे. म्हणजेच मी इकडं भात शिजवायला टाकलेला होता, तर मावशी तिकडं भजे काढत होत्या आणि आई इथं मला पीठ तिंबून देत होत्या. तर असं आम्ही तिघीनं मिळून स्वयंपाक केलेला आहे आणि खूपच मजा येत होती स्वयंपाक करताना. म्हणजेच आपल्याला देवाला गेल्यावरती खूपच हौसेनं वगैरे मजा येते करताना. तर आता आपण मी इथं कणाईमध्ये आलेली आहे. मध्ये येऊन मी खंडोबाला दर्शनासाठी आम्ही निघालो 2 जण आणि नंतरच्याला आई गेलेल्या आणि मावशी गेलेल्या नैवेद्य घेऊन आणि भैया गेलेलं नैवेद्य घेऊन. तर आम्ही आधी जाऊन खंडोबाच्या मंदिराचं दर्शन घेतलं. म्हणजेच आम्ही मध्ये जाऊन दर्शन घेतलो आणि मंदिराला बाहेरून भंडारा उधळलो, जेणेकरून मध्ये भंडारा उधळू देत नाहीत. खूपच छान दर्शन झालं आमचं पण. आणि अशा प्रकारे आपण पूर्ण मंदिराला भंडारा लावून म्हणजे उधळलेला आहे. आणि मागे राणीचे पप्पा आणि रुद्र हे 3 जण मागे खालचा भंडारा घेत होते आणि वरी उधळत होते. तर आपण जो भंडारा घेतलेला होता खरेदी करून तेच मी उधळत होते आणि हे दोघं म्हणजे मस्ती करत येत होते. ही राणी काय आमची ऐकत नाही. आमची राणी खूप मस्तीखोर आहे, त्यामुळे तिला मागं ओढत खूपच. मी म्हणलं आता हिच्या मागं जर लागलं तर पटमन देवाचं दर्शन घेऊन तिकडं आई मावशी वाट बघत होत्या. त्यामुळे मी पटपट भंडारा उधळून घेतलेला आणि देवाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो आहेत. थोडासा भंडारा राहिलेला आहे तर तो पण उधळून घेते. तर तुम्हाला कसा वाटला देवाचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आम्ही गेलो आता लग्न झाल्यापासून फर्स्ट टाईम देवदर्शनासाठी गेलेलो होतो, त्यामुळे आमचे खूप छान दर्शन झालेले आहे. सर्व देवाचे दर्शन खूप छान झालेले आहेत आमचे. तर अशा प्रकारे बाकीचा राहिलेला मी भंडारा असा उधळून घेतलेला आहे. तिथं खूपच छान भारी वाटत होतं देवाच्या ठिकाणी आल्यावरती. तर चला मग आता आपण बाहेर जाऊया. मी थोडंसं राणीला भंडारा देत होते, ती म्हणते नाही मला खालचाच भंडारा उधळून घ्यायचा आहे आणि डोसक्यावरती घालून घेतलं पूर्ण भंडारा आणि खूपच आगाऊपणा करत होते. त्यामुळे तिला थोडंसं
मी रागवले त्यामुळे ते ऐकत नव्हते. उदळ देवावर उदळ. तर असो आता चला मग आता आपल्याला जायचं आहे पुढं पटपट. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमचं आता इथं जेवण वगैरे चालू झालेलं आहे. आम्ही आता जेवण करत आहोत पुरणपोळी, मग थोडीशी आईस्क्रीम खाल्ली. आईस्क्रीम खाल्ल्याच्या नंतर मग थोडीशी इथं मस्ती पण केली लहान लेकरांनी. हे बघा आमच्या रुद्राचं एक छोटंसं खेळणं चालू होतं, जे करून ते दादा वरी आईस्क्रीम करत होते आणि ह्यानं त्यांच्या हातातून आईस्क्रीम ओढून घेत होता. मग मी म्हणलं मला दे आईस्क्रीम. माझ्या बाळानं मला आईस्क्रीम दिली. चार्ली बघा छोटंसंच आहे पण खूप हुशार आहे. तर अशा प्रकारे आमच्या आज देवदर्शन पूर्णपणे पार पडलेलं आहे, खूप सुखरूप. तर चलो बाय बाय, भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मला देतो मग हिंदीत आहे का दे मला.